नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचायला शिका अशा प्रकारची सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला आज आहे 4था दिवस. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट वॉवेल साऊंड जो आहे ए, हे जे वॉवेल आहे या एचा शॉर्ट वॉवेल साऊंड ॲ असा होतो. तर याचा उपयोग करून जे शब्द आहेत त्या शब्दांचं वाचन कसं करायचं ते आपण इथं बघणार आहोत. जास्त वेळ न घेता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी ब, ॲ, ट हे 3 लेटर जे आहे ते एकत्र आले आणि त्यापासून नवीन शब्द तयार झाला बॅट. त्याचप्रमाणे बघा क, ॲ, ट. आता सीला आपण म्हणतो क, एला म्हणतो आपण ॲ आणि टीला म्हणतो ट. तिन्ही एकत्र आले क, ॲ, ट, कॅट. ह, ॲ, ट, हॅट. म, ॲ, ट, मॅट. अशा प्रकारे आपल्याला हे वाचन करायचं आहे. एक एक लेटर जे आहे त्या एक एक लेटरचा फोनिक साऊंड जो आहे तो वाचायचा आहे. ॲ, म, ॲम. ह, ॲ, म, हॅम. ज, ॲ, म, जॅम. स, ॲ, म, सॅम. क, ॲ, न, कॅन. प, ॲ, न, पॅन. फ, ॲ, न, फॅन. व, ॲ, न, वॅन. क, ॲ, प, कॅप. ल, ॲ, प, लॅप. म, ॲ, प, मॅप. ग, ॲ, प, गॅप. ब, ॲ, ग, बॅग. ट, ॲ, ग, टॅग. म, ॲ, ग, मॅग. व, ॲ, ग, वॅग. क, ॲ, ब, कॅब. ल, ॲ, ब, लॅब. ग, ॲ, ब, गॅब. ट, ॲ, ब, टॅब. ड, ॲ, ड, डॅड. ब, ॲ, ड, बॅड. स, ॲ, ड, सॅड. ह, ॲ, ड, हॅड. यानंतर आता इथं 4 अक्षरी शब्द दिलेला आहे. बघा, ठिकाणी ब, ॲ. आता एन जो आहे तर एनचा या ठिकाणी पूर्ण साऊंड जो आहे, पूर्ण उच्चार जो आहे तो करायचा नाही. ब, ॲ, न, ड, बँड. ब, ॲ, न, ड, बँड. ल, ॲ, न, ड, लँड. ह, ॲ, न, ड, हँड. स, ॲ, न, ड, सँड. तर अशा प्रकारे आपल्याला यांचं वाचन करायचं आहे. यानंतर बघा एस एच आलेला आहे. तर एस एचचा साऊंड जो आहे एकच होतो, श, ॲ, श, ॲश. क, ॲ, श, कॅश. म, ॲ, श, मॅश. ब, ॲ, न, क. तर या ठिकाणी सुद्धा एनचा जो साऊंड आहे तो शॉर्ट घ्यायचा आहे, पूर्ण एनचा उच्चार करायचा नाही. ब, ॲ, न, क, बँक. ट, ॲ, न, क, टँक. ब, ॲ, क. सी, के हे जे 2 लेटर आहेत ते एकत्र आल्यानंतर त्याचा एकच साऊंड होतो क. ब, ॲ, क, बॅक. स, ॲ, क, सॅक. प, ॲ, क, पॅक. यानंतर आता आपण काही जोडाक्षरांचे सुद्धा वाचन करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरे शिकलेले आहोत. जर आपण तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तर तो व्हिडिओसुद्धा आपण बघून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये जोडाक्षरे कसे तयार होतात आणि त्यांचा उच्चार कसा करायचा हे सांगितलेलं आहे. बी आणि एल एकत्र आला तर त्याचा साऊंड होतो ब्ल. ब्ल, ॲ, क, ब्लॅक. सी आणि एल एकत्र आला की क्ल. क्ल, ॲ, प, क्लॅप. फ्ल, ॲ, प, फ्लॅप. ग्ल, ॲ, म, ग्लॅम. स्ल, ॲ, प, स्लॅप. प्ल, ॲ, न, प्लॅन. या ठिकाणी आता बी आणि आर एकत्र आला की त्याचा साऊंड होतो ब्र. ब्र, ॲ,
ग ब्रॅग. सी आणि आर एकत्र आला की क्र. क्र ॲ प क्रॅप. फ्र ॲ न क. तर या शब्दामध्ये सुद्धा एनचा जो साऊंड आहे तो शॉर्ट आपल्याला करायचा आहे, पूर्ण एनचा उच्चार करायचा नाही. फ्र ॲ न क फ्रँक. ग्र ॲ ब ग्रॅब. प्र ॲ न क प्रँक. प्र ॲ न क प्रँक. ड्र ॲ ग ड्रॅग. एस आणि एम एकत्र आला की स्म. स्म ॲ क स्मॅक. एस आणि एन एकत्र आला की स्न. स्न ॲ प स्नॅप. स्प ॲ न स्पॅन. एस आणि टी एकत्र आला की स्ट. स्ट ॲ न ड स्टँड. या ठिकाणी सुद्धा एनचा जो साऊंड आहे तो आपल्याला शॉर्ट करायचा आहे, पूर्ण उच्चार एनचा करायचा नाही. स्ट ॲ न ड स्टँड. एस आणि डब्ल्यू एकत्र आला की स्व. स्व ॲ प स्वॅप. एस आणि सी एकत्र आला की स्क. स्क ॲ न स्कॅन. स्क ॲ न स्कॅन. एचा जो साऊंड आहे ॲ, याचा उपयोग करून 3 अक्षरी 4 अक्षरी जे शब्द आहेत त्यांचं वाचन कसं करायचं ते आपण बघितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही शब्द बघितलेले आहेत, या ठिकाणी आपण वाचलेले आहेत, ते आपण एका वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि त्यांचं वारंवार वाचन त्याचं करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे ते शब्द तुमच्या ओळखीचे होतील आणि प्रत्येक लेटरचा जो साऊंड आहे तो साऊंड तुमच्या लक्षात राहील, तुमचा पाठ होईल. यानंतर आता होमवर्क आहे. खालील शब्दांचे स्पेलिंग लिहा. लँड, स्टँड, ब्लॅक, स्प्रँक, सॅक. तर या शब्दांची स्पेलिंग आपण मला कमेंट करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचत रहा, शिकत रहा.